हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीतला आजचा आहे दिवस म्हणजे 9वा आणि आजचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. तर छान असं मी सकाळी आवरूनच झालेलं आहे. बाहेरचं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि इथे छान गुलाबी रंगाची अशी रांगोळी काढत आहे. रोजच तुमच्यासोबत मी असं शेअर करत आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर अशी रांगोळी झालेली आहे. आतमध्येही छान अशी रांगोळी काढली आणि पूजेची तयारी मी सुरू केली होती. मध्येही बघा छान असं देवाच्या समोर आपल्या अशी गुलाबी रंगाचीच रांगोळी काढलेली आहे आणि असं फुलं वगैरे बदलून अशी छान आपल्या दिव्यामध्ये तेल टाकणं हे सर्वच असं छान पूजा करून घेतली. आणि त्यानंतर इथं देवीची जी सेवा होती ती सेवा करून मला करायची होती ती आरती. तर अशा पद्धतीनं आपली जी सेवा झाली आणि पूजाही झाली, आरती झाली. तर असं आजचं देवीचं छान असं पूजेचं आपलं आवरून झालेलं आहे. आणि आजचा 9वा दिवस असल्यामुळे ना काल आपण कन्यापूजन वगैरे केलेलं आहे. तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता इथे माझी पूजा झालेली आहे आणि खूप हवा सुटली होती आणि कसं पूजा करताना मी दार वगैरे उघडेच ठेवत असते. तर असं छान फराळीचा आजचा उपवास होता, उठता उपवास, आणि आहोंचाही 9 दिवसाचा उपवास होता. तर छान असं ताट बनवून घेतलं होतं उपवासाचं आणि बाकीचं सर्व आवरलं. ओटा वगैरे क्लीन केला, भांडी वगैरे घासून घेतली आणि आत्ता मला जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी. तर तुमच्यासोबत हे कडकण्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या. तर अशी कडकण्याची माळ करून देवीसाठी मी ठेवली होती आणि हे ओटीचं सर्व साहित्य काढलं, अगरबत्ती, फुलं वगैरे, ओटीचं सामान, पीस आणि सर्व हे घेऊन आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी. तर पायीच आम्ही चाललो होतो दर्शनासाठी. तर म्हटलं चला आपण जास्त दूर तर नाही पण असं म्हणजे जेवढं आपण चालू शकतो तर तिथं रिक्षाने जाण्याऐवजी नाही का पायीच जाऊन दर्शन घ्यावं. किती दूर जातात. आमच्याकडे तर ना तुळजाभवानीला, तुळजापूरला आमच्या गावातून पण लातूरून चालत जातात बरं का बरेच जण. काही किती लांबून पण येतात बरं का. तर असं छान असं इथे आम्ही या देवीला आलो आहे आणि मळाई देवी आहे धायरी गावामध्येच. तर इथे आल्याच्या नंतर ना एवढं छान वाटत होतं, इतकं भक्तिमय वातावरण होतं तर काही सांगू नका. खूप छान वाटत होतं. म्हटलं चला इतकं छान सजवलं पण होतं, तुमच्यासोबत म्हटलं व्हिडिओ शेअर करावा. आणि असं बाहेरचा पण छान असा व्हिडिओ घेतला आणि इथं कडकण्याची माळ जी आणली होती तर इथं देवीला मी अगोदर हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि ओटी भरली आणि त्यानंतर मग देवीला कडकण्याची माळ इथे आपल्या अर्पण केली. म्हणजे असंच माळेलाच माळ बांधून दिली. इथे छान अशी पूजाही झालेली होती. इथेही दर्शन घेतलं, सगळीकडेच देवीची ओटी वगैरे भरून घेतली आणि त्यानंतर छान असं दर्शन झाल्याच्यानंतर बाहेर म्हटलं छान रांगोळी वगैरे काढली होती. तर चला म्हटलं तुमच्यासोबत तेही शेअर करावं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीही देवीचं दर्शन घ्या बरं का. तर असं छान इथे देवीचं सर्वच पूजा झालेली, माझी खूप प्रसन्न वाटत होते मला. आणि इथे छान सजावट झालेली होती. इथे गाणेही सुरू होते. तर तुमच्यासोबत तोही व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर तुम्ही पुढे तुझे हो मला दसऱ्याचे आई तुझे सणाला, दोऱ्याची देवाई तुझे हो मला. एक विरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी खोल्यावरी. एक विरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी खोल्यावरी. नवसाचा मान देव कोंबड्या बकऱ्यांचा, नवसाचा मान देव कोंबड्या बकऱ्यांचा, खना नारळाची भरी ओटी ग, खना नारळाची भरी ओटी ग. जैताचे आई तुझे सणाला, पोळांची येऊ आई तुझे भेटीला. जैताचे आई तुझे सणाला, पोळांची येऊ आई तुझे भेटीला. एक विरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी खोल्यावरी. एक विरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी खोल्यावरी.
बघत आहे. तिने गावोगावच्या कारागिरांकडून देवीसाठी काय काय दागिने करून घेतले आहे ते ऐकूया सुषमा भागेकर यांचेकडून. चांदण झाली रात. चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक विहिरेची पाहत होते वाट, एक विहिरेची पाहत होते वाट. चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक विहिरेची पाहत होते वाट, एक विहिरेची पाहत होते वाट. पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नथनी घडवा ग, पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नथनी घडवा ग. हळदीचा कुंकवात घेऊन ताट, हळदीचा कुंकवात घेऊन ताट, एक विहिरेची पाहत होते वाट, एक विहिरेची पाहत होते वाट. चांदण चांदण झाली रात, चांदण चांदण झाली रात, एक विहिरेची पाहत होते वाट, एक विहिरेची पाहत होते वाट. ठाण्याचा कासार बोलवा ग, आगीला बांगड्या भरा ग, ठाण्याचा कासार बोलवा ग, आईला बांगड्या भरा ग. लिंबाचा
माळाई मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर जो दुसरा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो आहे पद्मावती देवीचा. तर तो इकडे आम्ही यायचं काही असं नक्की ठरलेलं नव्हतं, पण जवळच आहे असं समजल्यानंतर चला म्हटलं इकडच्याही देवीचं आपण दर्शन घेऊन जाऊयात. तर कडकण्याची माळ मी तिथंच वाहिली होती, ओटीचंही आणलेलं तिथंच वाहिलं होतं. तर इथं आल्याच्यानंतर मी इथं ओटीचं साहित्य वगैरे दुसरं घेतलं विकत आणि मग इथेही छान दर्शन झालं, खूप सुंदर दर्शन झालं बरं का इथं. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो, पायीच निघालो आणि निघाल्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर फ्रेश झालं, दिवाबत्ती वगैरे केली आणि अहोंसाठी इथं साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. त्यांना साबुदाणाच आवडतो, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि आजचा हे उठता उपवास तो आम्ही सर्वांनीच केलेला होता. मग इथं शेंगदाणे थोडेसे असं तिखट मीठ लावून घेतलं, भगरीचा भात केला आणि इथे आमच्यासाठी भगरीच्या भातासोबत बनवली ती म्हणजे साधीच आपली शेंगदाण्याची अशी आमटी बनवली. आणि हे सर्व बनवल्याच्या नंतर अहोंना दिलं फराळाचं आणि आम्ही सर्वांनी असं फराळ करून घेतला. हे बघा असं फराळाचं ताट होतं. तर तुमच्यासोबत हे सर्व मी शेअरच केलेलं आहे. तर असा होता व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत